नोटाबंदीनंतर 24 दिवसात साईबाबांच्या दानपेटीत जमले तब्बल 9.5 कोटी रुपये। दानात 1000 रुपयांच्या 1,27,00,000च्या नोटा तर 500 रुपयांच्या 1,57,00,000च्या नोटांचा समावेश। जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या विक्रांत क्रीडा मंडळाची अनोखी शक्कल। मंडळातर्फे 2000 ची नोट बदलून 10, 20, 50 आणि 100च्या सुट्ट्या नोटांचं वाटप। पंढरपूरच्या नोटा फेरफार प्रकरणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोटांची इन कॅमेरा मोजणी सुरू। तलाठी आणि समितीच्या कर्मचाऱ्यांची घेतली मदत। आणि ओवेसी हा देशद्रोही माणूस, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय शिर्डीच्या एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने, ती म्हणजे नोटाबंदीनंतर गेल्या 24 दिवसांमध्ये आता साईबाबांच्या दानपेटीत तब्बल 9.5 कोटी रुपयांचं दान भक्तांनी टाकलेलं आहे। या दानामध्ये 1000 रुपयांच्या 1,27,00,000च्या नोटा आढळल्या तर 500 रुपयांच्या 1,57,00,000च्या नोटांचा समावेश आहे। 8 तारखेला पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात रोख स्वरूपात 1500च्या नोटा स्वीकारणं बंद केलं होतं। मात्र भक्तांनी दानपेटीमध्ये नोटबंदीनंतरही 1500च्या नोटा टाकलेल्या आहेत। त्यात 1000च्या नोटांचे 1,27,00,000 तर 500च्या नोटांचे 1,57,00,000 असे एकंदरीत 2,84,00,000च्या 1500च्या नोटा बाबांच्या दानपेटीत मिळाल्या। ही सर्व रक्कम शिर्डीतील बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची बातमी। साईबाबांच्या दानपेटीमध्ये 24 दिवसांनंतर म्हणजेच नोटाबंदीच्या 24 दिवसांनंतर 9.5 कोटींचं दान आढळलेलं आहे। ज्या नोटा डिपॉझिट करत होतो त्या डिपॉझिट करण्याला प्रतिबंध केलेला होता। त्यामुळे त्यानंतर साधारणतः 1000 रुपयाच्या 3,972 नोटा संस्थांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याची अमाऊंट आहे साधारणतः 39,72,000 रुपये आणि 500 रुपयाच्या 6,407 नोटा संस्थांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याची अमाऊंट आहे साधारणतः 32,03,000 रुपये। ती रक्कम आम्ही आमच्या संस्थांच्या चेस्टला ठेवली, सुरक्षितपणे ठेवलेली आहे। हो, संस्थांना एक नोटीस इन्कम टॅक्स विभागाकडून मिळालेली आहे। त्यामध्ये त्यांनी या नोटबंदीचा जो निर्णय झाला त्याच्यानंतर साधारण संस्थांकडे 1000 आणि 500च्या किती नोटा प्राप्त झालेल्या आहे याची माहिती त्यांनी विचारलेली आहे। ती माहिती आम्ही लवकरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर करणार आहोत। बातमी आहे जुन्नरची। नोटाबंदीचा ग्रामीण भागात अजूनही मोठा फटका बसतोय। बँकांमधून नवीन 2000 रुपयांची नोट काढल्यानंतर किरकोळ खरेदीसाठी सुट्टे पैसेच उपलब्ध होत नाहीत। यावर जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या विक्रांत क्रीडा मंडळानं एक अनोखी शक्कल लढवली आहे। मंडळाच्या 100 कार्यकर्त्यांनी 2000 ची नोट बदलून 10, 20, 50 आणि 100च्या नोटा बदलून देण्याचा उपक्रम सुरू केलाय। यासाठी एक खास चारचाकी फिरवली जाते आणि गर्दीच्या ठिकाणी स्पीकरवर सांगून सुट्टे पैसे बदलून दिले जातात। सुमारे 25 लाख रुपये या माध्यमातून सुट्टे पैसे देण्यात आले। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूयात। ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विक्रांत क्रीडा मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवलाय। आपण पाहू शकतो सगळी रांग लागलेली आहे आणि इथं नोटांचं वाटप सुरू आहे। पण खरं तर या नोटा वाटप केल्या जात आहेत त्या सुट्ट्या पैशांच्या। 2000ची नोट बँकेतनं मिळाल्यानंतर या नोटेला मार्केट व्हॅल्यू ज्यावेळेस आपण खरेदीसाठी जातो त्यावेळेस काही नसते, सुट्ट्या पैशाची खूप मोठा प्रॉब्लेम असतो। आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते आहे, या ठिकाणी सगळी सुट्ट्या नोटा देण्याचं काम सुरू आहे। पण हे काम किंवा ही कन्सेप्ट कशी सुचली आपण विचारणार आहोत। त्या मंडळाचे काही कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत। मला सांगा ही कन्सेप्ट कशी सुचली, साधारण हे कसं तुमच्या डोक्यामध्ये आलं? मोदी साहेबांनी नोटा बंद केल्यामुळं सर्वसामान्य लोकांची झालेली अडचण, नॅशनलाइज बँकेमध्ये लागलेल्या रांगा हे लक्षात घेऊन आमच्या मंडळाची माणुसकी जपण्याकरता ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल, स्त्रियांचे होणारे हाल हे लक्षात घेता आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन आम्ही हा विषय मंडळासमोर मांडला आणि सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ही कल्पना राबवण्यासाठी आज आम्ही या एसटी स्टँडवरती जमलेला आहे।
प्रवाशांची होणारी सुट्ट्यांची अडचण, आज आठवडे बाजार आहे, आठवडे बाजाराच्या निमित्तानं बाहेरगावावरून येणारे जे व्यापारी असतील, शेतकरी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्या सुट्ट्या पैशाची अडचण लक्षात घेता आम्ही एसटी स्टँडवरती हा स्टॉल लावलेला आहे. असं म्हणावं काय वावगं ठरणार नाही, फक्त अडचणी लक्षात घेता. एकूण किती रक्कम ही साधारण तुम्ही या पुढच्या काही दिवसामध्ये वाटप करणार आहात आणि गोळा कशी केली, साधारण हे पैसे तुम्ही गोळा कसे केले? आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून 25-1 लाख रुपये आज वाटवणे ठरवलेले आहे. बाजार सर्वांनी एकत्र प्रत्येकाने जमा करून पैसे केले. किती कार्यकर्ते साधारण? आमचे 100 कार्यकर्ते आहेत. खरं तर ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने कार्यकर्ते एकत्र येऊन एक सामाजिक भावना जपण्याचा हा एक उद्देश आहे. एक मावशी आहेत माझ्यासोबत, आपण त्यांना विचारणार आहोत, तुम्हाला सुट्ट्या पैशाचा प्रश्न येतोय का आणि आज तुम्ही किती पैसे इथं चेंज करणार आहात? 2000 रुपये. काय प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस तुम्ही हे पैसे घेऊन जाता, त्यावेळेस तुम्हाला काय अडचण येतात मार्केटमध्ये? बसमध्ये पण नाही घेत, सुट्टे पैसे द्यावाच लागतात त्यांना. बाजारमध्ये पण, दुकानामध्ये पण गेल्यावर ते बोलतात 100च्या नोटा द्या. आम्ही कुठून देणार एवढे पैसे? त्याच्यासाठी मग इथे येऊन उभे राहिले. रायचंद शिंदे, IBN लोकमत, जुन्नर. आता बातमी पाहूया साताऱ्याची. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 23 दिवसांनंतर देशातील टोल नाके पुन्हा एकदा सुरू झालेत. अजून देखील नवीन 500ची नोट ही उपलब्ध नसल्यानं आणि वाहनधारकांकडून 2000 रुपयांची नोट दिल्या जात आहे. तर साताऱ्यातील पुणे बँगलोर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर पैसे भरण्यासाठी ATM आणि पेटीएमची सुविधा सुरू करण्यात आली. पाहूयात. 10 नोव्हेंबरपासून बंद असणारे टोल नाके आता सुरू झालेत. मी सध्या आनेवाडी टोल नाक्यावर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गर्दी झाली आहे, मात्र प्रत्येक टोलच्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा करण्यात आल्या आहेत. टोल नाके तयार झालेले आहेत, जे नेमकं कशा पद्धतीनं येणारा जो व्यक्ती आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीनं पैसे घेता येतील, त्यांना कशी सुविधा पुरवता येईल या अनुषंगाने पाहतायत. पेटीएम असेल, ATM कार्ड असेल, असे कार्ड असणाऱ्या लोकांना सुद्धा म्हणजे या ठिकाणी टोल भरता येतोय. एकंदरीतच ATM कार्ड जे घेऊन येतात ते ATM कार्ड इथं स्वॅप केलं जातं आणि त्या कार्डच्या द्वारे इथं आत्ता टोल भरला जातोय. लोक टोल अशा पद्धतीनं इथं भरतायत आणि तशा पद्धतीने इथं एकंदरीतच जशा लवकरात लवकर गर्दी कमी करण्यासाठीचा प्रयत्न इथं होतोय. 2000ची नोट असेल तर त्यालाही सुट्टे पैसे देण्यासाठी इथं प्रयत्न केला जातोय. तुषार तपासे, IBN लोकमतसाठी, आनेवाडी, सातारा. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाता नजर हेडलाईन्सवर. नागपूरमध्ये भर रस्त्यात मेहुणीवर चाकूचे वार. बघ्यांच्या गर्दीतून विजय गावंडे धावले देवदूत बनून. आरोपी सिद्धार्थला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात. पंढरपूरच्या नोटा फेरफार प्रकरणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोटांची इन कॅमेरा मोजणी सुरू. तलाठी आणि समितीच्या कर्मचाऱ्यांची मदत. आणि जी समिती अस्तित्वात नव्हती तिचा राजीनामा द्यायचा प्रश्न येतोच कुठे. सदानंद मोरे यांचा PB सावंत यांच्यावर हल्ला. मराठ्यांना वेठीस धरू नये, फक्त सल्ला द्यावा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ओवेसी हा देशद्रोही माणूस आहे आणि समाजात विभाजन करणाऱ्या माणसांच्या टीकेबद्दल आपण बोलू इच्छित नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. काल लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. त्या टीकेचं प्रत्युत्तर निलंगेकर यांनी उदगीर इथे आयोजित एका जाहीर सभेत केलंय. देशद्रोही माणसाच्या टीकेवर आपण या ठिकाणी बोलू इच्छित नाही. ओईसी बद्दल बोलत असताना हा देशद्रोही माणूस आहे. समाजामध्ये विभाजन करण्याचं काम जर कोण करत असेल अशा प्रकारच्या शक्ती करत आहे. बातमी आहे गडचिरोलीची. गडचिरोलीसह देशभरात आजपासून माओवाद्यांच्या पीपल्स गुरिला आर्मीच्या विशेष शहीद सप्ताहाला सुरुवात झाली आहे. अलीकडेच आंध्र प्रदेश ओडिशा सीमेवर झालेल्या चकमकीत 25 पेक्षा जास्त माओवादी ठार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा शहीद सप्ताह पाळला जातोय. माओवाद्यांनी नोटाबंदीच्या विरोधातही आपली भूमिका जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर माओवाद्यांच्या हिंसक कारवाया टाळण्यासाठी गडचिरोलीसह देशभरातल्या नक्षल प्रभावित भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. माओवाद्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांचं जंगलामध्ये विशेष अभियान देखील सुरू झालंय. गडचिरोलीसह देशभरामध्ये माओवाद प्रभावित भागामध्ये आजपासून माओवाद्यांचा विशेष शहीद सप्ताह पीपल्स गुरिल्ला आर्मी सप्ताह सुरू झालेला आहे. 1999 मध्ये 2 डिसेंबरला
महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या तेलंगणाच्या कोय्यूरच्या जंगलामध्ये एक मोठं एन्काउंटर झालं होतं आणि त्या चकमकीमध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे 3 बडे नेते नल्ला आदिरेड्डी, सीलम नरेश आणि संतोष रेड्डी हे ठार झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी हा सप्ताह साजरा करतात आणि महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या या सप्ताहामध्ये हिंसक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी सध्या महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा सीमेवरच्या जंगलात आहे आणि या ठिकाणी अभियान सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या हिंसक कारवाई रोखण्यासाठी पोलीस दल अत्यंत गंभीरपणे जंगलामध्ये अभियान राबवत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी 360 असेल, जिल्हा पोलीस दल असेल, SRP, CRPF हे सगळेच जंगलामध्ये तब्बल 50-100 किलोमीटरचं पायी कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत. आमच्या सीमेलगत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना आपण सतर्क केलेलं आहे आणि त्यांचे पण कोम्बिंग ऑपरेशन्स आपले रेग्युलर जे सप्ताहाच्या निमित्ताने होतात. SRP असेल आणि जिल्हा पोलीस दल असेल आणि 360 कमांडो जे आहेत त्यांच्यातर्फे हे कोम्बिंग ऑपरेशन आपण राबवतोय. माओवाद्यांना गेल्या 2-3 वर्षात दंडकारण्यामध्ये बसलेला मोठा जो हादरा आहे, मोठ्या प्रमाणात चकमकीत माओवादी मारले गेलेले आहेत, आत्मसमर्पण झाले आहे. त्यामुळे कुठेतरी माओवादी चळवळ हादरून गेलेली आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र गडचिरोली पोलीस माओवाद्यांच्या या हिंसक कारवाई रोखण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश तिवारी, IBN लोकमत, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, गडचिरोली. वळवत नाशिकच्या बातमीकडे. नाशिकच्या नांदूर नाका परिसरातील 2 घरांवर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत रोख रक्कम पळवली आहे. मात्र या दरोडेखोरांना सळो का पळो करून सोडलं ते एका 11 वर्षांच्या चिमुरडीनं. मध्यरात्री 2च्या सुमारास नाशिकच्या नांदूर नाका परिसरात राहणाऱ्या निमसे परिवाराला चोरट्यांनी लक्ष्य केलं. घरातील पुरुष बाहेरगावी असल्याची आणि घरात रोकड असल्याची चोरट्यांना माहिती होती. दोघा चोरट्यांनी मिळून घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवत घरातील महिलेला मारहाण सुरू केली. आपल्या आईला चोर मारतायत हे बघून अवघ्या 11 वर्षांची मेघा ही धाडसानं पुढे आली आणि चोरट्यांवर तिनं हल्ला चढवला. हातात येईल ते तिनं चोरट्यांच्या दिशेनं भिरकावलं तर समोर पडलेली लोखंडी सळी घेतली आणि चोरट्यांच्या दिशेनं धावली. मेघाचा हा आवेश आणि तिचं धाडस बघून चोरटे पण गोंधळले आणि हाताला लागेल तेवढंच उचलून चोर पसार झाले. सुमारे 1.5 लाखांची रोकड आणि काही सोनं चोरट्यांनी पळवलंय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. एक गीता निमसे नावाच्या फिर्यादीच्या घरात 2 चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस गीता निमसे यांना जाग आली. चोरट्यांनी त्यावर चाकूसारखे शस्त्र दाखवून त्यांना धाक दाखवला. त्यावेळेस गीता निमसे यांनी धैर्यानं तो चाकू पकडला. त्यावेळेस त्यांची मुलगी मेघा हिने सुद्धा धाडस दाखवून चोरट्यांच्या जवळील काटावणी घेऊन त्यांच्या अंगावर फेकून मारली. त्यामुळे आणि आरडाओरडा केला. त्यामुळे ते 2 चोरटे पळून गेलेले आहेत. सदर घटनेत गीता निमसे आज जखमी झालेले आहेत. त्यांच्या हाताला जखम झालेली आहे. ह्या घटनेत 3 घरातील साधारणतः 1,80,000 रुपयाचा ऐवज चोरीस गेलेला आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील 21 गावांना जोडणारा हा पूल जुवी नाल्यावर नसल्यानं हे गावं विकासापासून वंचित होती. मात्र आता माओवाद्यांच्या दहशतीचा विरोध करत भूमकाल संघटनेनं स्थानिक आदिवासींच्या श्रमदानानं पुलाची निर्मिती सुरू केली आहे. हा पूल झाल्यानंतर विकासाची नवी पहाट आदिवासींच्या जीवनात येणार आहे. सामान लागतं, पैसा लागतो, श्रम लागतात कुठल्याही गोष्टीला. आपण जर आपल्या डाव्या हाताला पाहाल तर इथे 2 गावचे जवळपास 60-70 गावकरी इथे श्रमदान करतात आहेत. इथे काही युवा आलेले आहेत भूमकाल संघटनेचे जे स्वतः श्रमदान आलेले आहेत आणि इथे जवळपास 1000 पोते सिमेंट, जवळपास 20 ब्रास गिट्टी आणि मोठ्या प्रमाणात लोखंड वगैरे जे लागलं ते आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडून, मग ते शिक्षक असो, मग ते शासकीय कर्मचारी असो, संवेदनशील नागरिक असो किंवा साधारण शेतकरी असो, ज्याला ज्याला जे जमलं त्याच्याकडून ते मिळून आपण या पुलाच्या निर्मितीसाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले. अपंगांना 3% आरक्षण द्या आणि अपंगांना सन्मानानं समाजात स्थान मिळावं म्हणून अपंगांच्या विविध न्याय मागण्या त्वरित पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणून आज जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं सामूहिक टक्कल आंदोलन करण्यात आलं. यातून अपंग बांधवांनी राज्य सरकारचा निषेध केला.
तर राज्यात पहिल्यांदाच अपंग व्यक्तींसाठी एका व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्यात आली आहे। पुण्यातल्या धर्मेंद्र सातव या तरुणानं अपंग विकास संस्थेच्या माध्यमातून ही उभारणी केली आहे। सरकारकडून 4 गुंठ्यांची जमीन घेतली आणि अपंगांना बळ मिळावं यासाठी हा यशस्वी प्रयत्न करण्यात आलाय। कुणावर अवलंबून न राहता स्वतःच आपल्यासाठी करावं या उद्देशाने अपंग व्यक्तींना हे संकुल उभं करण्यात आलेलं आहे। तर 12 अपंग व्यक्तींना हे गाळे नुकतेच वितरित करण्यात आलेत। महाराष्ट्रातले हे एकमेव असं व्यापारी संकुल असल्यामुळे हायवे रोडवर आम्हा सर्व अपंगांनाही असं वाटतं की असं व्यापारी संकुल महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये तयार व्हावं। प्रत्येक गावामध्ये शासनाने अपंगांना एकत्र करून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचा कर्तृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र जाता जाता नजर हेडलाईन्सवर। भ्रष्टाचाराविरोधात लढतोय तर गुन्हा करतोय का? फक्त आश्वासनं देत नाही तर गुन्हेगारांकडे हिशोब मागतो, पंतप्रधान मोदींचा उत्तर प्रदेशात दावा। पुणे आणि मुंबईप्रमाणेच आता बदलापूरमध्येही माणुसकीची भिंत, तरुणांच्या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद। आणि मुंबईतल्या दादरच्या LIC शाखेत चक्क 50 कोटींचा प्रीमियम जमला। नोटाबंदीचा असाही इफेक्ट, व्यावसायिकांना उतरवली जीवन अक्षय पॉलिसी।